श्री स्वामी समर्थ. कथा सरिता या तुम्हा सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. अक्षय तृतीया म्हणजे अमर्याद समृद्धीचा दिवस आणि अत्यंत शुभ सण. धार्मिक मान्यतेनुसार याच दिवशी अनेक दैवी घटना घडल्या. पांडवांच्या वनवासामध्ये श्रीकृष्ण यांनी द्रौपदीला अक्षय पात्र दिलं, ज्यामधून अन्नाचं कधीच कमतरता भासली नाही आणि त्यामुळे हा दिवस संपत्ती, अन्नसंपन्नता आणि नवीन सुरुवातींसाठी विशेष मंगल मानला जातो. अक्षय म्हणजे कधीही न संपणारं, सतत वाढत राहणारं. म्हणूनच अक्षय तृतीया या दिवशी सोने खरेदीला विशेष महत्त्व दिलं जातं. या दिवशी घेतलेले सोने हे चिरस्थायी संपत्ती, समृद्धी आणि भाग्य वाढवते. त्यामुळंच सगळ्यांचा या धार्मिक सणावरती अत्यंत विश्वास आहे. वर्षभर अनेक भाविक भक्त अक्षय तृतीयेची मनापासून वाट पाहत असतात. या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करत असतो. त्यासाठी आपण श्री विष्णू सहस्त्रनाम, श्री रामरक्षा स्तोत्र आणि यासोबतच ओम श्री विष्णुदेवे नमः या मंत्राचा जप अशा बऱ्याच गोष्टी करत असतो. मैत्रिणींनो, यंदाच्या वर्षीच्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने चांदी या गोष्टी तर खूप महागल्या आहेत. मग त्याऐवजी आपण दुसरा कोणता पर्याय वापरू शकतो याबद्दलचा व्हिडिओ देखील मी कालच आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे. तुम्ही तो देखील पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला जर सोने खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही त्याऐवजी पिवळ्या रंगाच्या वस्तू अथवा कोणत्या गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही खरेदी करून सोने खरेदी इतकंच अक्षय पुण्य मिळवू शकता, त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे द्रौपदीला अक्षय पात्र मिळालं होतं, त्याप्रमाणे आपल्या घरामधील अन्नधान्याची भरभराट ही सतत होत राहावी यासाठी काही घरगुती उपाय मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे. ज्यामध्ये तुम्हाला अक्षय पात्र तर आपण आता आणू शकत नाही, मात्र अशा पद्धतीच्या गोष्टी जर तुम्ही खरेदी केल्या अथवा अशा गोष्टी किंवा घरगुती उपाय जर तुम्ही केले तर नक्कीच तुमच्या घरामध्ये अन्नधान्याची भरभराट होत राहील. चला तर मग वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करून घ्या आणि आपल्या अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला पाहत राहा. व्हिडिओच्या सुरुवातीला आपण अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताबद्दलची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अगोदर जाणून घेऊया. जसं मी व्हिडिओमध्येच या अगोदरच्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये ते सांगितलेलं देखील आहे की अक्षय तृतीयेला आपण अबुझ मुहूर्त असं देखील म्हणतो. म्हणजे वेगळा असा कोणताही विशेष मुहूर्त या दिवशी काढायची आपल्याला गरज नसते. मात्र तरी देखील हिंदू पंचांगानुसार आपण 19 एप्रिलला जेव्हा ही अक्षय तृतीया साजरी करणार आहोत त्यावेळीच्या तिथीचा प्रारंभ आणि त्याची समाप्ती हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. तर अक्षय तृतीयेच्या दिवशीच्या तिथीचा प्रारंभ हा सकाळी 10:49 होत आहे आणि तिथीची समाप्ती ही 20 एप्रिलला सकाळी 7:27 होत आहे. तुम्ही जी काही मुख्य पूजा कराल ती 10:49 ते 12:21 करायची आहे. तुम्ही जे काही पिंडदान अथवा पितृतर्पण करणार आहात त्या देखील तुम्हाला 11:49 ते 12 वाजेपर्यंत तुम्हाला ते करायचं आहे. आता आपण व्हिडिओमध्ये पूजेच्या विधी जाणून घेऊया, ज्यामध्ये तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून गंगाजल मिश्रित अशा पाण्यानं स्नान करायचं आहे. पूजा करण्याचा संकल्प घ्यायचा आहे. तुमच्या घरामधील देवघर स्वच्छ करून विष्णू लक्ष्मी यांची प्रतिमा जर तुमच्याकडे असेल तर त्याला स्थापित करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कलश स्थापना करून आंब्याची पानं आणि नारळ त्यामध्ये ठेवायचं आहे. पूजेदरम्यान तुम्ही विष्णूंना पिवळी फुले, चंदन, तुळशीपत्र अर्पण करा. लक्ष्मी मातेला लाल गुलाबी रंगाची फुले अर्पण करा. सत्तू, काकडी, चण्याची डाळ, खीर किंवा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करून आरती करा. जर शक्य झाले तर श्री विष्णू सहस्त्रनाम, श्री रामरक्षा स्तोत्राचं पठण करा आणि पूजा पूर्ण झाल्यानंतर अन्न, पाणी आणि वस्त्रदान करणं अजिबातही विसरू नका. कारण की या दिवशी केलेलं दान हे तुम्हाला चिरकाल किंवा दीर्घायुष्य देण्यास प्रयत्न करतं. मैत्रिणींनो, आत्ता दिलेली माहिती अत्यंत थोडक्यामध्ये दिलेली आहे. याबद्दलची सविस्तर माहिती जर तुम्हाला हवी असेल तर आपल्या चॅनलवरती मी 2 ते 3 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्यामधील कोणत्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला याबद्दलची संपूर्ण माहिती मिळून जाईल. आता आपण या व्हिडिओच्या मुख्य विषयाकडे वळूया, ज्यामध्ये तुम्हाला आपल्याला अक्षय अशा पद्धतीनं अन्नधान्याचा पुरवठा व्हावा यासाठी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करायचं आहे. मग अशा कोणत्या 4 वस्तू किंवा 4 डबे आहेत ज्यामध्ये तुम्हाला या वस्तू ठेवायच्या आहेत ते आधी जाणून घ्या.
यासाठी तुम्हाला कोणताही वेगळा खर्च करण्याची गरज नाही. ज्या वस्तू तुम्ही ठेवणार आहात त्या देखील तुमच्या घरामध्ये अगदी सहजरित्या उपलब्ध आहेत. मैत्रिणींनो, आपल्या घरामधील स्वयंपाकाची सुरुवात होते ते म्हणजे कणिक मळण्यापासून, म्हणजेच गव्हाच्या पिठापासून. आपल्या अन्नाचा अत्यंत मुख्य आधार आहे ते म्हणजे गव्हाचं पीठ. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या पिठाच्या डब्यामध्ये तुम्हाला 10 रुपयांचं एक स्वच्छ नाणं ठेवायचं आहे. हे नाणं तुम्हाला आजच्या दिवसापासून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचल्यापासून ते उद्याची 12 वाजायच्या अगोदर तुम्हाला हे नाणं तुमच्या डब्यामध्ये ठेवायचं आहे. हे नाणं माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जाणार आहे आणि पिठामध्ये नाणं ठेवल्यानं अन्नामध्ये बरकत येईल आणि आर्थिक ओघ वाढायला नक्की मदत होईल. यानंतरची आणखीन एक महत्त्वाची अशी गोष्ट जी आपल्या स्वयंपाकघरात असतेच आणि ज्याशिवाय आपलं अन्न व्यर्थ असतं ते म्हणजे मीठ. त्यामुळं हे मीठ आपल्याकडं चिरकाल टिकावं आणि त्याबरोबरच लक्ष्मी मातेचा ओघ आपल्याकडं राहावा यासाठी आपल्याला ह्या मिठामध्ये 5 लवंगा टाकून ठेवायच्या आहेत. तुम्ही मिठाच्या बरणीमध्ये ह्या लवंगा जर ठेवल्या तर नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी हे प्रभावी मानलं जातं. लवंगा आणि मिठाचं हे मिश्रण तुमच्या घरामधील दारिद्र्य दूर करण्यास आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यास मदत करतं. त्यामुळं तुम्हाला कर्जामधून मुक्ती मिळण्याचं मार्ग हे मोकळे होत असतात. यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे साखर. जी साखर आपण गोडव्याचं प्रतीक मानतो त्यामध्ये तुम्हाला दालचिनी ही समृद्ध आणि नशिबाचं प्रतीक असलेली गोष्ट घालायची आहे. साखरेच्या डब्यामध्ये तुम्ही दालचिनीचे 2-3 तुकडे ठेवा, ज्यामुळं कुटुंबामधील सदस्यांमध्ये प्रेम वाढतं आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतात. त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे तांदूळ. त्यालाच आपण अक्षता असं म्हणतो, जे मांगल्याचं प्रतीक आहे. कोणतेही शुभ कार्य करत असताना आपण औक्षण करत असताना आपल्या ताटामध्ये तांदूळ म्हणजेच अक्षता ह्या असतात. तर हळद ही विष्णू आणि लक्ष्मीला प्रसन्न आहे. त्यामुळे तांदळाच्या डब्यामध्ये एक अख्खं हळकुंड आपल्याला ठेवायचं आहे, जेणेकरून तुमच्या घरामध्ये धान्य अक्षय्य राहील आणि शुभ कार्यांमध्ये येणारे अडथळे हे आपसुकच दूर होतात. 19 एप्रिलला अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सकाळी स्नान उरकून लक्ष्मी मातेची आणि कुबेर यंत्राची अवश्य पूजा करा आणि वरीलप्रमाणे उपाय केल्यानंतर मनोभावे प्रार्थना करा की हे लक्ष्मी माते, आमच्या घरामधील धन आणि धान्य हे अक्षय्य ठेव आणि तुझा आशीर्वाद आमच्यावरती सदैव राहू दे. अक्षय तृतीयेला तुमची पूजा झाली की दुसऱ्या दिवशी सकाळी देवपूजेच्या अगोदर ह्या 4ही वस्तू तुम्हाला दिलेल्या साधनांमधून अथवा ठेवलेल्या गोष्टींमधून बाहेर काढून त्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायच्या आहेत, ज्या विसर्जित करायला देखील तुम्ही अजिबातही विसरू नका. आता आपल्या व्हिडिओमधील पुढचा महत्त्वाचा भाग म्हणजे तुमच्या घराच्या समोर तुम्हाला एक जे रोप लावायचं आहे त्याबद्दलची माहिती. मैत्रिणींनो, ही गोष्ट देखील अत्यंत महत्त्वाची आहे, कारण की मी तुम्हाला आता जी गोष्ट सांगणार आहे ती माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि भगवान विष्णूंची पूजा करत असताना तर आपण सदैव त्यांच्या चरणाशी ह्या रोपाला अर्पण करत असतो. तुम्हाला आता यावरून अंदाज आला असेलच की मी कशाबद्दल सांगत आहे ते. बरोबर, मी तुम्हाला सांगत आहे ते म्हणजे तुळशीबद्दल. आपल्याला घराच्या समोर तुळशीचं हे रोप लावायचं आहे. तुळशीला हरिप्रिया असं म्हटलं जातं, म्हणजेच ती भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. ज्या घरामध्ये हिरवीगार आणि प्रसन्न तुळस असते तिथं माता लक्ष्मीचा वास हा कायमस्वरूपी राहतो अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्यामुळे रामा तुळस म्हणजे हिरवी पाने असलेली अथवा श्यामा म्हणजे जांभळट पानं असलेली अशा कोणत्याही प्रकारची तुळस तुम्ही या दिवशी लावू शकता. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावरती तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्यानंतर हा विधी करायचा आहे. आपण नव्याने तुळशीचे रोपण करत आहोत, त्यामुळं आपल्याला कुंडी देखील एक नवीन घ्यायची आहे, ज्यामध्ये तुम्हाला थोडी माती आणि नैसर्गिक शेणखत मिसळून वाफ तयार करायची आहे. रोप लावत असताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा भगवान विष्णूंच्या कोणत्याही मंत्राचा जप केला तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला मातीमध्ये खड्डा करून तुळशीचे रोप हे अलगद लावायचं आहे आणि त्याला पाणी घालायचं आहे. रोपण झाल्यानंतर तुळशी मातेसमोर तुपाचा दिवा लावा आणि विशेष मंत्र म्हणजेच ओम श्री तुलसी देवी नमः या मंत्राचा 11 किंवा 21 वेळा जप करायचा आहे. असं केल्यानं तुमच्या घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होईल. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीनं दिलेले हे साधे, सोपे आणि घरगुती उपाय तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी अवश्य करायचे आहेत. कोणतीही गोष्ट चुकवू नका, कारण की यामुळे तुम्हाला अक्षय्य असं पुण्य प्राप्त होईल. आपण अक्षय तृतीयेबद्दलचे बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ते तुम्हाला जर आवडले असतील तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर अवश्य करा. यासोबतच आणखीन काही माहिती हवी असेल तर ती देखील तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता.
उद्या येणाऱ्या अक्षय तृतीयेबद्दल तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.